30,000 शिक्षकांच्या भरतीत तांत्रिक अडचण आली आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्यक्रम भरण्यासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे। आता 11 ऐवजी 13 ऑगस्टपर्यंत पोर्टलवर माहिती भरता येईल। उमेदवारांकडून आठवड्याच्या मुदतवाढीची मागणी करण्यात आलेली होती। पसंती क्रमांक देताना विषय आणि पदांची पसंती उपलब्ध होत नव्हती। अनेक ठिकाणी पोर्टलवरची माहिती नीट दिसत नव्हती। अनेक ठिकाणी माहिती भरूनही OTP प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या। आतापर्यंत 76,394 उमेदवारांकडून मुलाखती शिवायचे प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेले आहेत, तर 56,206 मुलाखती सहचे प्राधान्यक्रम तयार असल्याचं समजतंय। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती सुरू झालेली आहे आणि प्राधान्यक्रम या भावी शिक्षकांना द्यायचा आहे। या पोर्टलमध्ये अनेक अडचणी येत आहे, म्हणजे एकतर हे सर्व्हर डाऊन आहे, त्याच्यामुळे स्लो चालते आहे, लॉग इन होत नाही आहे, लॉग इन झालं तर मोबाईलवरती OTP येत नाही आहे। अशा अनेक तांत्रिक अडचणींमुळे रात्री 2-2, 3-3 वाजता या भावी शिक्षकांना उठून त्या ठिकाणी प्राधान्यक्रम ठरवावा लागतोय आणि मुदत ही जवळ येऊन ठेपलेली आहे। राज्यामध्ये 30,000 शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरत असताना पवित्र पोर्टलवर अनेक अडचणी येत आहेत। शिक्षण विभागाने आज 2 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे, परंतु 2 दिवसाची मुदतवाढ ही काय विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ नाही, कारण का सुरुवातीला तुम्ही 5-7 दिवसाची मुदत देता, नंतर 2 दिवस वाढवता, ही वेळ फार कमी आहे। तर किमान विद्यार्थ्यांना 2 आठवड्याची मुदतवाढ देण्यात यावी। तब्बल 15 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अनेक आंदोलनानंतर पाठपुराव्यानंतर राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक भरती प्रक्रियेला प्रारंभ केला आहे, परंतु दुसरीकडे उमेदवारांना पसंतीक्रम देताना खूप मोठ्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। अशातच प्रेफरन्स जनरेट न होणे, OTP न येणे, ह्या अडचणींना उमेदवारांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतोय आणि अशातच हा कालावधी 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान अत्यल्प कालावधी देण्यात आला आहे। यामुळे युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने मागणी करण्यात येत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।